सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल मराठी ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लिटल स्कॉलर्स पब्लिक स्कूल नांदेड. विषय मराठी, सुलभ भारती, इयत्ता 6वी, इंग्रजी माध्यमिक शाळा. इयत्ता 6वी, विषय मराठी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस हा पाठ अभ्यासणार आहोत. हा पाठ सेकंड टर्मचा सिलेबस चालू झालेला आहे आणि यामध्ये तुम्हाला प्रथम क्रमांकाचा पाठ म्हणजेच सेकंड टर्म म्हणजे द्वितीय सत्र अभ्यासक्रमाचा पहिला पाठ म्हणजेच कुंदाचे साहस हा आता आपण अभ्यासणार आहोत. पाठ अभ्यासनापूर्वी आपण पाठाचा परिचय पाहून घेऊया. तर पहा, पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस. तर पाठाचा परिचय म्हणजे पाठामध्ये नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यात आपण थोडक्यात पाहूया. बघा, कुंदा पोहण्यात खूप पटाईत होती. एका रविवारी सोना नदीच्या काठावर कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळत होत्या. इतक्यात लहानगी रजिया पाण्यात पडली. कुंदाने तिचा जीव वाचवला. कुंदाने काय केलं? त्या मुलीचा जीव वाचवला. कुंदाच्या या धाडसाचे सर्वांनी कौतुक केले. एक कुंदा नावाची मुलगी होती. ती पोहण्यात खूप पटाईत होती. एका रविवारी सोना नदीच्या काठावर कुंदा व तिच्या मैत्रिणी काही खेळत होत्या. तिच्या मैत्रिणीपैकी सर्वात लहान जी मुलगी होती, तिची मैत्रीण जी की रजिया होती, ती एका पाण्यात पडली आणि कुंदाने काय केला? तिचा जीव वाचवला. तर तिने तिचा जीव कसा वाचवला आणि तिच्या धाडसाचं साहस किंवा कौतुक सर्वांनी केलं. तर तिचा जीव कसा वाचवला आणि तिचं कुंदाचं कौतुक कसं केलं त्यात आपण पाठामध्ये पाहूया. तर चला मग, आज आपण पाठ क्रमांक 8 कुंदाचे साहस हा अभ्यासणार आहोत. तर पहा, पावसाळ्याचे दिवस होते. शेती, झाडे सर्वत्र हिरवीगार झाली होती. झाडं होती, शेती होती, ती काय होती? सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. सर्वत्र काय होते? प्रसन्न वातावरण होते. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पहा, पावसाळ्याचा दिवस होता. झाडे, शेते सर्वच हिरवीगार झाली होती. चित्रात पाहू शकता की काय होतं? पावसाळ्याचा दिवस होता. झाडे, शेते काय झाले होते? सर्वच हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. वातावरण कसं होतं? प्रसन्न वातावरण होतं. का? कारण पावसाळा असलं की सर्वत्र काय होतं? झाडं किंवा शेतं काय असतात? हिरवीगार झालेली असतात आणि ते वातावरण खूप प्रसन्नही असतं. असंच एक वातावरण तिथे निर्माण झालेलं होतं. गावातल्या सोना नदीला भरपूर पाणी आले होते. गावातलं नदी होती. गावामध्ये एक छोटंसं गाव होतं आणि त्या गावामध्ये एक सोना नदी होती. त्या नदीचं नाव काय होतं? सोना. तर सोना नदीला भरपूर पाणी आले होते. पावसामुळे नदीचा प्रवाह वाढत होता. जे काही पाऊस पडत होतं ते पाऊस काय होतं? पाण्याचा प्रवाह त्याचा वाढत होता. आज रविवार, कुंदाच्या शाळेला सुट्टी होती. त्या गावामध्ये काय होतं? एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये पावसाळ्याचे दिवस होते आणि काय होतं? पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे तिथले झाडे सर्वत्र काय होतं? शेती होती, ती हिरवीगार झाली होती. सर्वत्र प्रसन्न वातावरणही होते. मग त्या गावामध्ये एक नदी होती. त्या नदीचं नाव काय होतं? मग सोना नदी होती आणि त्या नदीला भरपूर पाणी आले होतं. आणि पावसाळा असल्यामुळे त्या नदीचा प्रवाह काय होता? वाढतच होता. जसं एखाद्या गावामध्ये पाणीचं नदी असतं, तर पावसाळ्यामध्ये ती नदी काय होती? सारखंच वाहत असते. तशीच सोना नदीसुद्धा आपण वाहत असताना पाहिलेली होती किंवा आहे. ओके, पहा मग, आज रविवार म्हणलं काय असतं? शाळेला सुट्टी असते. करेक्ट. मग आज रविवार असल्यामुळे कुंदाच्याही शाळेला काय होती? सुट्टी होती. कुंदा काय होतं? त्या गावामध्ये एक शाळा होती. त्या शाळेला रविवार असल्यामुळे प्रत्येक गावाला कसं रविवारी सुट्टी असतं, तसंच कुंदाच्या शाळेला काय होती? सुट्टी होती. सुट्टीचा दिवस आल्यामुळे कुंदा आणि तिच्या मैत्रिणी नदीच्या काठावर खेळायला गेल्या होत्या. काय होतं? तर कुंदा आणि कुंदाच्या ज्या काही मैत्रिणी होत्या, त्या काय मैत्रिणी काय होत्या? तर त्या नदीच्या काठावर काय केल्या होत्या? खेळायला गेल्या होत्या. कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. कुंदा नावाची जी मुलगी होती, तिचं वय काय होतं? किती होतं? 8. तिचं वय काय होतं? मग 8 होतं. ती 8व्या वर्षीच काय होती? पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टूची जलंतरपट्टू बनली होती. ती काय होती? 8व्या वर्षीच तिनं पोहण्याचं तिच्यामध्ये खूप जास्त काय होतं? कुशल होती. म्हणजे ती त्या पोहण्यामध्ये इतकी काही
खूप चांगली पोहणारी मुलगी होती आणि तिचा काय होती ती खूप काय होती कुंदा वयाच्या 8व्या वर्षीच पोहायला शिकली होती. पाहता पाहता ती पट्टीची जलतरणपट्टू बनली होती. पट्टीची म्हणजे काय खुशाल तरबेज हुशार होती आणि जलतरणपट्टू म्हणजे काय पोहणारी पोहणारी ती मुलगी आता बनलेली होती. नदीकाठच्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत हसत बागडत खेळत होत्या. जे नदीच्या काठी एक कडुलिंबाचं झाड होतं, त्या मोठ्या झाडाखाली सगळ्या मैत्रिणी हसत बागडत खेळत होत्या. दूरवर शेतात शेतकरी व काही बायका कामात मग्न होत्या. मग ते जिथं खेळत होते त्याच्यावरून थोडंच अंतरावर काय होतं, दूरवर शेतामध्ये काय होता, काही शेतकरी आणि काही बायका काय होत्या, कामात मग्न होत्या. कामात मग्न असणे म्हणजे काय, तल्लीन होणे, म्हणजे ते कामामध्ये त्यांना काम करत होत्या. बघा, खेळता खेळता लहानगी रजिया व नीला नदीकाठी केव्हा गेल्या ते कळलेच नाही. एक रजिया नावाची म्हणजेच कुंदाच्या मैत्रिणी कोण होत्या, रजिया एक होती आणि एक नीला होती. मग रजिया आणि नीला ह्या दोघीजणी काय केल्या, खेळता खेळता कुठे गेल्या, त्या नदीकडे गेल्या, हे ते त्यांना कळलंच नाही. इकडे कुंदा व तिच्या मैत्रिणी खेळण्यात दंग होत्या. इकडे काय होतं बघा, इथे काय होतं, कुंदा आणि तिची एक मैत्रीण होती, त्या दोघीजणी खेळण्यामध्ये काय होत्या, मग्न होत्या, खेळण्यामध्ये दंग होत्या. दंग होणे म्हणजेच काय, मग्न होणे, म्हणजेच त्या दोघीजणी खेळण्यामध्ये तिथंच दंग झाल्या होत्या किंवा मग्न झाल्या होत्या. एवढ्यातच नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज आला. मग काय झालं माहिती आहे का, एवढ्यातच नीलाचा मोठमोठ्याने रडण्याचा ओरडण्याचा आवाज आला. का आला असेल पहा. बघा, इथे या चित्रामध्ये काय आहे, तर नीला नावाची जी मुलगी आहे ती मोठमोठ्याच रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज काढत होता. काय म्हणत होती, धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली. बघा, जेव्हा असं रजिया पाण्यामध्ये पडल्यानंतर मग काय झालं, तितक्यात काय केलं, कुणी आवाज दिला, मग नीलाने आवाज दिला. मोठमोठ्याने रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज आला. धावा धावा लवकर या, रजिया पाण्यात पडली, असं ती जोरदारात ओरडत होती. कुणीतरी वाचवा हो, ही हाक कुंदाच्या कानावर पडल्याबरोबर ती धावतच नदीकिनारी पोहोचली. ही हाक नीलाची, ही जेव्हा हाक कुंदाच्या कानावर पडली, ती कानावर पडता पडताच तिने काय केली, नदीच्या काठाकडे पळत सुटली म्हणजेच काय, पळत तिथून निघाली. कशामुळे, कारण तिची मैत्रिणी रजिया काय झाली होती, पाण्यामध्ये पडलेली होती. हा आवाज जेव्हा नीलानी जोरात रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज जेव्हा आला होता, तेव्हा काय झालं, कुंदा आणि तिची मैत्रीण ती खेळत होत्या. जेव्हा नीलाचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आल्यानंतर लगेच हा आवाज कुंदाच्या कानावर पडला आणि कुंदा काय केली, धावत नदीकिनारी पोहोचली. आजूबाजूचे लोक आवाज ऐकून नदीकडे धावू लागले. आजूबाजूचे जे काही लोक होते, जे की शेतामध्ये काम करत होते, ते सुद्धा नीलाचा आवाज ऐकून काय होते, नदीकडे धावू लागले. मुलीचा गलका वाढतच होता. मुलीचा गलका म्हणजे नीलाचा गलका म्हणजे आवाज काय होता, वाढत होता. ती फार गोंधळ करत होती, आरडत होती आणि आवाज करत होती, वाचा वाचा, कुंदा काय झालेलं आहे, रजिया पाण्यात पडली, असं नीला काय करत होती, सारखा आवाज देत होती. कुंदा धावत येऊन काठावर क्षणभर उभी राहिली. कुंदा काय झाली, मग धावत आली आणि काठावर येऊन उभी राहिली. रजिया पाण्यात गटगटा खात पाण्याच्या प्रवाहावर पुढे वाहत चालली होती. कुंदा नदीच्या किनारी येऊन पोहोचली होती आणि रजिया आपली बिचारी पाण्यामध्ये गटागटा खात पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुढे वाहत चालत होती. का, कारण सीधा नदीला काय, सोना नदीला काय झाला होता, पावसामुळे तुला पूर आला होता आणि पाणी वाहत असल्यामुळे जेव्हा रजिया पाण्यात पडली, ती पण सुद्धा पाण्याच्या प्रवाहाने काय होती, ती पुढे वाहत जात होती. कुंदाने क्षणात नदीच्या पाण्यात उडी घेतली व सरसर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. मग कुंदाने काय केला, क्षणाचाही विचार न करता तिने लगेच दगडावर उभी राहिली आणि तिथून काय केली, लगेच तिने पाण्यामध्ये उडी सुद्धा मारली आणि मारत राहून ती काय केली, ज्या दिशेला रजिया जात आहे त्या दिशेला काय करत होती, ती धावत काय करत होती, रजियाच्या दिशेने. जेव्हा रजिया ओरडत होती, वाचा ती सुद्धा आवाज देत होती. मग कुंदा रजियाच्या दिशेने निघाली. कुंदाने क्षणात नदीच्या पात्रात उडी घेतली व झरझर पोहत रजियाच्या दिशेने निघाली. तोवरच आजूबाजूचे लोक जमा झाले. अरे रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. जेव्हा त्याच्यामधलीच एक बाई काय म्हणाली,
म्हणत होती माहिती आहे का. तोवर आजूबाजूचे लोक जमा झाले तर त्याच्यामधला एक व्यक्ती किंवा एक लेडीज काय म्हणली, अरे अरे, एक महिला म्हणली, अरे अरे, रजिया बुडते आहे, एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. लोक जोरजोरात ओरडत होते. हे जेव्हा रजिया पाण्यात वाहत होती तेव्हा एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. म्हणून शेजारची महिला काय म्हणाली, रजिया बुडते आहे आणि एवढीशी कुंदा तिला कशी वाचवणार. असे लोक जोरजोरात ओरडत होते. कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे, माघारी फिर. जमलेली माणसे ओरडत होती. पाण्याचा वेग वाढत आहे. जेव्हा कुंदा पाण्यामध्ये उडी मारली आणि ती रजियाला वाचवण्यासाठी जात होती तर लोक काय म्हणत होते, कुंदा, पाण्याचा वेग वाढतो आहे. म्हणजेच कुंदा, पाणी खूप जोराने, नदीच्या प्रवाहाचं पाणी काय आहे, खूप वेगाने किंवा खूप गतीने जात आहे. तू मागे हो किंवा परत ये, असं लोक तिला माणसे ओरडत होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कुंदाला काय होती, फक्त रजिया दिसत होती. का, कारण ती तिची मैत्रीण होती आणि कोणीही व्यक्ती असला तिला वाचवण्याचं जिचं कर्तव्य आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि रजिया ही काय होती, जलतरणपट्टू, म्हणजे ती एक चांगली पोहणारी मुलगी होती. म्हणून ती तिच्या मैत्रिणीला वाचवण्यासाठी जात होती. कुंदाला फक्त रजिया दिसत होती. कसंही करून तिला वाचवायचे एवढाच विचार तिच्या मनात होता. कसंही करून मला माझ्या मैत्रिणीला किंवा रजियाला वाचवायचंच आहे, या उद्देशाने तिच्या मनामध्ये फक्त रजियाचा विचार येत होता. कुणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. लोक काय म्हणतात हे तिच्या बिलकुल कानावर पडत नव्हते. तिच्या मनामध्ये एकच विचार होता, काय तर कसंही करून आपल्याला काय करायचं आहे, तर रजियाला वाचवायचं आहे. हा एकच मनात तिचा विचार पडत होता आणि तिला कोणाचेही शब्द तिच्या कानावर पडत नव्हते. भरभर पोहत कुंदा रजियाजवळ पोहोचली. भरभर काय केली, रजियाजवळ पोहोचली. रजिया घाबरली होती. तिच्या नाकातोंडात पाणी गेले होते. रजिया पाण्यामध्ये दूर वाहत जात असल्यामुळे रजियाच्या नाकामध्ये आणि कानामध्ये नाकातोंडात सुद्धा काय केलं होतं, पाणी गेले होते. मग कुंदा म्हणाली, रजिया घाबरू नको, मी आले आहे. आता फक्त माझ्या दंडाला घट्ट धर. हाताचा जो कोपरा असतो त्या खांद्यापाशी असतो त्याला काय कर, तू घाबरू नको रजिया, मी आले आहे. आता तू फक्त माझ्या दंडाला धर, असं कुंदा रजियाला म्हणाली. कुंदाने रजियाला काठाकडे आणले. कुंदाने काय केलं, तिला घट्ट धरल्यानंतर कुंदाने काय केलं, मग रजियाला आपल्या काठावर आणलं. तोवर लोकांनी मोठा दोर पाण्यात सोडला होता. मग लोकांनी काय केलं, एक मोठी दोरी आणली आणि नदीच्या काठावरती दोरी त्यांनी सोडली होते. कुंदाने त्याला धरले. कुंदाने कशाला धरले, मग त्या दोरीला धरले. मग कुंदाने लगेच त्या दोरीला धरले. सर्वांनी त्या दोघींना बाहेर काढले. मग सर्वांनी काय केलं, त्या दोघींना सुखरूप बाहेर काढलं. ही बातमी गावभर पसरली होती. का, कारण छोट्याशा कुंदाने रजियाचे प्राण वाचवले किंवा जीव वाचवला. ही बातमी काय केली, पूर्ण गावामध्ये पसरली होती. ही बातमी रजियाच्या घरीही पोहोचली होती. बघा, मागच्या साईडवर डोक्यावर छोटासा ओढणी घेऊन ड्रेसवर जी महिला आलेली आहे किंवा एक बाई आलेली आहे, ती कोण आहे, तर ती रजियाची आई आहे. ही बातमी रजियाच्या घरी पोहोचली होती. तिची आई धावत आली. त्या दोघी सुखरूप पाहून तिने दोघींना घट्ट कवटाळले. जेव्हा ही गोष्ट रजियाच्या आईला कळाली तेव्हा ती लगेच तिथे धावत आली. त्या दोघींना सुखरूप पाहून तिने काय केलं, दोघींनाही घट्ट कवटाळले म्हणजे काय, मिठी मारली. दोघीला आपल्या जवळ खुशीमध्ये घेतलं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. कोणाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, रजियाचे. का, कारण माझी मुलीचा जीव जात असताना कुंदा नावाच्या छोट्या मुलीने किंवा त्याच्या मैत्रिणीने आपल्या मुलीचे प्राण वाचवले, यासाठी तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडशी मुलगी आहेस तू, असं रजियाची आई कुंदाला म्हणाली. काय म्हणाली, तर कुंदा, आज तुझ्यामुळेच माझ्या रजियाचा जीव वाचला. केवढी धाडशी मुलगी आहेस तू, असं रजियाची आई कुंदाला म्हणाली. रजियाने कुंदाला मिठी मारली. मग रजियाने काय केलं, आपली जी मैत्रीण होती तिला काय केली, तिच्या आईने तिला समजावून सांगली आणि मग काय केलं, रजियाने कुंदाला मिठी मारली. कुंदाने रजियाचा प्राण वाचवले, त्या रजियाने आपली मैत्रीण कुंदाला काय केली, मिठी मारली.
जवळ घेतले आणि तिला मिठी मारली. तोवर कुंदाचे आई बाबा आले होते. इतक्यामध्ये कुंदाचे आई बाबा आले होते. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी आपल्या मुलीला जवळ घेतलं. कौतुकाने व अभिमानाने त्यांनी मुलीला जवळ घेतलं. बघा, कुंदा तिच्या आईजवळ आहे आणि खूप मोठं अभिमानाने आणि कौतुकाने काय केलं आहे, त्यांच्या आईवडिलांनी त्या मुलीला आपल्या जवळ घेतलेलं आहे. आज साऱ्या गावात कुंदाच्या साहसाची चर्चा होती. आज पूर्ण गावामध्ये काय होतं, तर कुंदा एक छोट्या मुलीने, रझिया नावाच्या मुलीचं काय केलेलं आहे, प्राण वाचवलेले आहेत. ही सर्वत्र काय झाली आहे, चर्चा झालेली आहे. सारांच्या कौतुकाच्या वर्षावाने कुंदा आनंदून गेली होती. बघा, साऱ्यांनी एवढं कौतुक केलं आपल्या कुंदाचं, किंवा कुंदाचंही सर्वांनी कौतुक केलं. याच्यामुळं कुंदा काय केली होती, फार आनंदित झाली होती. एवढी धाडशी मुलगी, एवढी छोटीशी, एवढ्या छोट्याशा 8 वर्षाच्या आयुमध्ये तिने काय केलं, एक रझिया नावाच्या मुलीचा जीव वाचवला. असं पहा, आपण या पाठामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे जेवढं आपल्याला जसं होईल तसं कार्य, आपल्याला जसं होईल तसं होईल, आपण काय करायचं, इतरांची मदत करायला शिकायची. बघा, लहान 8 वर्षाच्या कुंदा नावाच्या मुलीने आपल्या मैत्रिणीचा प्राण वाचवला किंवा जीव वाचवला. तसंच तुम्हाला जसं जमेल तसं आपण इतरांनाही मदत करायला शिकायला पाहिजे. बघा, जसं कुंदाचं साहस होतं, कुंदाचं जेवढं धाडस होतं, तुमच्यामध्ये जे काही धाडस आहे त्या धाडसवर, किंवा तुमच्यामध्ये जे काही कौशल्य आहे त्याच्या, किंवा तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही काय करायचं, इतरांना मदत करत जायची. आपलाही अभिमान किंवा आपलंही काय करतं, सर्वजण कौतुक करतात. आपल्यालाही वाटतं की आपल्या सर्वांनी कौतुक करावे, त्यासाठी काय करावं लागतं, चांगलं कार्य करावं लागतं. आपल्याही आईवडिलांचा अभिमानाने मान वर व्हावी, यासाठी आपणही चांगलं बघायला पाहिजे. आपणही कोणाची मदत करायला पाहिजे. ज्या व्यक्तींना मदतीची गरज आहे अशा व्यक्तींना काय करायचं आहे, मदत करायची आहे. ज्या एखाद्या व्यक्तीला गरज असेल त्यावेळेस त्यांची मदत करणे हेही एका चांगल्या व्यक्तीचंच कार्य आहे. त्याच्यामुळे आपणही कुंदासारखं काय केलं पाहिजे, काहीतरी चांगलं कार्य केलं पाहिजे, जेणेकरून सर्व लोक आपलं कौतुक करतील आणि आपल्या आईवडिलांचंही आपल्या आईवडिलांचंही मान काय होईल, अभिमानाने, किंवा आपल्या पण आईवडिलांचा अभिमान आणि कौतुकही होईल, असं आपलं या पाठामधून शिकता येते. तर मग आज आपण कुंदाचे साहस हा पाठ अभ्यासलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आणखीनही तुम्ही माझ्या पेजला सबस्क्रायबर केलं नसेल तर सबस्क्रायबर करा. समोर दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.